मुख्यमंत्रीपदासाठी पटोले आशावादी। कार्यकर्त्यांच्या सदिच्छा, पटोलेंची इच्छा। देवाच्या दारी पटोलेंची सीएम पदाची तयारी। आधी आमदार तर व्हा, शेलारांचा टोला। राज्यामध्ये सत्तांतरानंतर भाजपनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सामीलही झालाय आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार असल्याची चर्चा आहे। त्यातच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्रीपदासाठी आपापल्या नेत्यांचे बॅनर लावल्याचंही पाहायला मिळालं होतं। यात उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, राज ठाकरे अशा विविध पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी इच्छा व्यक्त करण्यात आलेली होती। त्यातच नाना पटोलेंच्या वाढदिवशी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावं अशा आशयाचे बॅनरही लागले होते। आता पुन्हा एकदा पटोलेंची मुख्यमंत्रीपदाची इच्छा समोर आलेली आहे। कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो अशी भावना त्यांनी भद्रा मारुतीच्या दर्शनाच्या वेळेला व्यक्त केली आहे। देवाला मला निमित्त करून घ्यायचं असेल आणि अजून काही चांगलं करून घ्यायचं असेल तर ते देवांचा आशीर्वाद असतो आणि मनुष्य हे कृती आणि कर्म करण्याची एक व्यवस्था आहे। त्यामुळे जे काही कोणाचं मनोकामना असतील, आमच्या सोबत्यांचं असेल किंवा मला चाहणाऱ्या वर्गाचा असेल तर त्यांची इच्छा पूर्ण हो। पटोलेंच्या वक्तव्यानंतर आता ते सुद्धा सीएम इन वेटिंग असल्याचं स्पष्ट झालंय। पण पटोलेंचा हा स्पष्ट वक्तेपणा सत्ताधाऱ्यांना रुचलेला नाही, कारण पटोलेंच्या विधानाचा समाचार घेत भाजपनं आधी आमदार तर व्हा असं म्हणत टोला लगावलाय। पुण्यामध्ये नाना पहिला आमदार तर बना, पुढच्या वेळेला मुख्यमंत्री बनण्याआधी आमदार बनावं लागतं। तो पहिला प्रयत्न यशस्वी होतो का पुढच्या वेळेला बघा। आधी शिवसेना आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडल्यानं काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ बनलेला आहे आणि त्यामुळेच आता मोठ्या भावानं सत्ता मिळवण्यासाठीची रणनीती आखल्याचं दिसतंय। पण राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी अजून काही काळ शिल्लक असतानाच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाही मुख्यमंत्रीपदाचे वेध लागल्यानं यावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।